राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पूर्व प्राथमिक वर्गाचा नवीन अभ्यासक्रम राबविणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत दिनांक 19/5/2025 रोजी जी.आर. निर्गमित झाला आहे। या शासन निर्णयानुसार राज्यातील पूर्व प्राथमिक म्हणजेच अंगणवाडीचा नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी करण्याबाबत धोरण व टप्पे ठरविण्यात आले आहेत। नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यामध्ये सन 2025-26 मध्ये इयत्ता पहिली करिता, सन 2026-27 मध्ये इयत्ता दुसरी तिसरी व सहावी करिता अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तर सन 2027-28 मध्ये इयत्ता 5वी 7वी 9वी व 11वी करिता अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सन 2028-29 मध्ये इयत्ता 8वी 10वी व 12वी करिता अंमलबजावणी करण्यात येणार आहे। पूर्व प्राथमिक म्हणजेच अंगणवाडीतील वय वर्षे 3 ते 6 वर्षे वयोगटामधील बालकांसाठी राबविण्यात येत असून याची नावे आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 व आधारशिला बालवाटिका 3 अशी ठेवण्यात आली आहेत। सदर अभ्यासक्रम राबविताना राज्यातील अंगणवाडी सेविकांना पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण संबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे। शिवाय सदर प्रशिक्षण हे दरवर्षी नियमित स्वरूपात दिले जाणार आहे। आता महिला व बालविकास विभागामार्फत राज्यातील सर्वच अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे। याशिवाय जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोली किंवा रिकाम्या वर्गखोलीमध्ये सदर अंगणवाड्यांचे स्थानांतरण केले जाणार आहे। यामुळे आता राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अधिक पारदर्शकपणे लहान मुलांचे पालन पोषण केले जाणार आहे। सदर अंगणवाड्यांवर महिला व बालविकास विभागाचे डिजिटल स्वरूपात लक्ष ठेवण्यात येणार आहे।